नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? योगशाली चॅनलमध्ये मी वैशाली पाटील तुमचं मनापासून स्वागत करते. तुझ्या सोबतीने या सिरियलच्या कालच्या एपिसोडमध्ये आपण पाहिलं की नुपूर मल्हारच्या घरी जेवण बनवण्याचा निर्णय घेते. इकडे मीरा आशाताईंना बाथरूममध्ये बंद करते. मात्र नुपूर वेळेवर पोहोचून त्यांना बाहेर काढते. तर सगळ्यांनंतर पुढे काय घडणार हे आजच्या भागात आपण जाणून घेऊयात. तेव्हा या सीनमध्ये आपण एक जाणवणारी गोष्ट म्हणजे दादाचा प्रश्न. दादाचा प्रश्न असा असतो आशाताईंना की बाथरूममध्ये तुम्हाला बंद कोणी केलं? अरे हा काय प्रश्न झाला का? म्हणजे एखादा जर बाथरूममध्ये अडकला असेल तर त्याला थोडीच कळणार आहे की बाहेरून दरवाजा कोणी लावला आहे म्हणून, किंवा दरवाजा लावला असेल तर तो थोडीच म्हणणार आहे की मी दरवाजा लावला आहे म्हणून. हे थोडंसं जरासं प्रेक्षक मंडळी जरासं मला वेगळंच वाटलं. तर ठीक आहे, पुढे आपण बघतो की त्यांना विचारत असतात की दरवाजा कोणी लावला. तेव्हा नुपूर जी आहे ती आईना म्हणते की तुम्ही ठीक आहात ना? आणि नंतर नुपूर आणि नुपूरचा दादा हे दोघं जण मीराकडे संशयास्पद नजरेनं बघत असतात. तेव्हा मीरा जी आहे ती म्हणते की बाय 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 बाय, तुम्ही माझ्याकडे का बघताय? आता ही बाई आतमध्ये कशी अडकली मला काय माहीत? आणि नुपूर, तू माझ्यावरती आरोप करतेय ते तू या बाईसाठी? ही ही कोण बाई आहे ही? तर नुपूर रागात म्हणते की आई आहे ती माझी, आणि पुन्हा हा प्रश्न विचारायचा नाही, आणि पुन्हा हा प्रश्न मला विचारायचा नाही वहिनी. तर प्रेक्षकांनो, जी मीरा आहे ती म्हणते की मग कशाला सोडून गेली होतीस तू? तुझी आई आहे तर उगाच विकतचं दुखणं घेऊन आली आहेस. आणि प्रेक्षकांनो, मीरा जी आहे ती म्हणते की ज्याचं नाही लागत आणि शेजारी बसला आहे जागत, उरावर येऊन बसल्यात आमच्या. बाई बाई, एवढूसं नाही बोलल्यात तर चालू झाला यांचा नळ. तेव्हा दादा मीराला विचारतोय की मीरा, तुला नेमका आईंचा काय त्रास होतोय? या घरात उलट एका मोठ्या व्यक्तीचं, जर जबाबदार व्यक्तीचं असलं तर, मोठं व्यक्तिमत्व असलं तर की घर कसं? तर मीरा दादाला तशी म्हणत असते की ह्या आणि जबाबदार, आणि हसायला लागते. तर प्रेक्षकांनो, पुढे काय झाले आपण बघूया. आणि मीरा हसत हसत देवाच्या पाया पडते आणि म्हणते की आता बघितलं ना तुम्ही काय झालं ते, आणि म्हणे जबाबदार. हे बघा, तुम्ही जा आता बाहेर, आणि ह्यांना जरा काही झालं की सगळी जबाबदारी माझ्यावरती येते. ए नुपूर, यांचा एकच मुलगा गेला आहे ना? पण त्यांचा दुसरा मुलगा आहे ना अमेरिकेत, तिकडं जाऊन राहा ना म्हणाव. ए नुपूर, मी तुला शेवटचं सांगते बरं काय, ह्यांच्यावरचं प्रेम तुला उतू जात असेल ना तर तू यांची सगळी जबाबदारी घे. मी यांची जबाबदारी अजिबात घेणार नाही. तर प्रेक्षकांनो, इथं जी नुपूर आहे ती मीराला म्हणते की ए ताई, वहिनी, बरोबर आहे तुझं, मीच आईंची जबाबदारी घेतली पाहिजे. मी त्यांना घरात कधीच एकटं सोडलं नाही पाहिजे. तर इथे मंडळी मीराचा डाव जो आहे तो सक्सेस झालेला आहे बरं काय. ती म्हणत असते की आता हिला बाहेर जाण्यापासून कोणी अडवत नाही, तर ती आतल्या आत हसत असते. आता ही काही घराच्या बाहेर जात नाही म्हणजे बिझनेस बंद. तेव्हा प्रेक्षकांनो, नुपूर जी आहे ती आईचं सांत्वन करते आणि म्हणते की आई, मी तुम्हाला एकटीला कधीच सोडणार नाही आहे, हे माझं वचन आहे तुम्हाला. तेव्हा आशाताई म्हणतात की पण अगं तुझं काम. तर तर नुपूर जी आहे ती म्हणते की, तेव्हा नुपूर म्हणते की ते चालू राहणार. तेव्हा मीरा म्हणते म्हणजे, आणि आश्चर्याने तिच्याकडे बघत असते. आता पुढे काय दाखवलंय मंडळी ते आपण पाहणार आहोत, कारण की नुपूर जी हिरोईन आहे म्हटल्यानंतर काहीतरी ट्विस्ट असणारच आहे ना. तर पुढे बघूया आपण काय होतं आहे ते. तर मंडळी, इथे मल्हार आणि तायडी दोघंजणे गप्पा मारत असतात. तेव्हा
तायडी म्हणते की अरे मल्हार, ते लाडूंचं करायचं काय? तो त्या मुलीमुळे प्रश्न असाच जिथल्या तिथे पडलेला आहे की त्या लाडवांचं करायचं काय? आणि प्रेक्षकानं तेवढ्यातच ना की गाडीचा हॉर्न वाजतो आणि इथे एक ट्रक आहे, तो मल्हारच्या घराच्या इथे उभा राहिलेला आहे आणि वाजवत येत आहे, हॉर्न वाजवत येत आहे. तेव्हा मल्हार म्हणतो की हा कुठला टेम्पो आहे? तर तायडे म्हणते की कोणी आणलाय हा? तर मल्हार म्हणतो की थांब तायडे, मी बघतो. आणि प्रेक्षकांना इथे ना मस्तपैकी नुपूरची पुन्हा एकदा एंट्री दाखवलेली आहे, एकदम धडाक्यात बरं काय. आणि या तायडीचा पारा चढलेला आहे बरं काही एकदम. आता बघूयात नेमकं काय होतंय ते. तेव्हा मल्हार म्हणतो की अरे ही इथे काय करतीये? तर तायडी म्हणते की मल्हार तू थांब, मी बघते ती इथं कशाला आली आहे. तेव्हा मल्हार तिला अडवून म्हणते की तायडे तू थांब, मीच बघतो ती इथे कशाला आली आहे ते. आणि मल्हार येऊन म्हणतो की अरे एक मिनिट एक मिनिट, तुम्ही सामान काय खाली करताय? हा काय सगळा प्रकार आहे? आणि ओ, हा टेम्पो घेऊन तुम्ही इथे का आला आहात? तेव्हा नुपूर म्हणते की डबा बनवायला जे सगळं साहित्य लागतं ना, ते घेऊन आले आहे मी इथे. तर मला म्हणतं की अहो हे पण सगळं तुमचं सामान आहे, इथे तुम्ही का घेऊन आला आहात? तर नुपूर म्हणते की मी माझं किचन इथे सुरू करायला आली आहे. तर मल्हार आश्चर्याने म्हणतो की इथे काय संबंध इथे? तेव्हा नुपूर म्हणते की दुसरा पर्याय ठेवलाय काय तुम्ही? तुमच्या बहिणीमुळे किचन बंद झालं माझं. तर मल्हार म्हणतो की तुमचं किचन तुमच्यामुळे बंद झालं, तुमच्याकडे फूड लायसन नव्हतं म्हणून. फूड लायसन नव्हतं म्हणून तुमची ऑर्डर तर तुम्ही कॅन्सल केली, असे नुपूर म्हणत असते. तुम्ही माझं किचन तर बंद केलंच, वरून तुम्ही चाळीतल्या सेक्रेटरीला सांगून माझं तिथलं किचनही बंद पाडलं. तेव्हा नुपूर म्हणते की आता काम करायला माझ्याकडे जागाच उरलेली नाही आणि आता ती जागा तुम्ही मला द्यायची आहे. तर मल्हार आश्चर्यानेच तिच्याकडे बघत असतो. तर प्रेक्षकांना इथे मल्हार जो आहे तो नुपूरवरती चिडतो आणि म्हणतो की अहो तुमचा प्रॉब्लेम काय आहे हो? स्वतःकडे लायसन नसताना डब्बा चालवता तुम्ही, एवढं मोठं कॉन्ट्रॅक्ट घेतलं तुम्ही, ह्या सगळ्याचं नाटक केलं तुम्ही आणि खापर फोडलं तर ते तुम्ही आमच्यावर फोडलं. याला काय म्हणतात माहिती आहे? चोराच्या उलट्या बॉम्बा. आणि यापुढे तर अजून मल्हार म्हणतो की खरं तर तायडीने तुम्हाला पोलिसांच्याच हवाली करायला हवं होतं. नशीब समजा की तुम्हाला तायडीने पोलिसांच्या हवाली केलं नाही. तिने जे केलं ना ते तुमच्यावरती उपकार केलं हे समजा आणि इथून निघून जा. आणि इथे प्रेक्षकांनो मल्हार जो आहे तो पोलिसांना फोन करत असतो. तेव्हा नुपूर जी आहे ती म्हणते की मी तुमच्यासमोर हात जोडते सर, तुम्ही असं करू नका. तुम्ही त्या लोकांचा विचारच करत नाही आहात की जे माझ्या डबा सर्व्हिसवरती अवलंबून आहेत. घरापासून दूर आलेले विद्यार्थी, जे आजी आजोबा ज्यांना त्यांचा स्वयंपाक करता येत नाही, त्यांनासुद्धा मी डब्या पोच करते. तुम्ही त्यांचा विचारच नाही करत आहात. हे सगळे उपाशी राहतील सर. सर, जेव्हा भूक लागते ना तेव्हा जेवण लागतं, लायसन नाही. ह्या गोष्टीचा एकदा तरी विचार करा सर. तेव्हा प्रेक्षकांनो मल्हार जो आहे तो म्हणतो की ह्या सगळ्याचा विचार तुम्ही करायचा, ते माझं काम नाही आहे. तेव्हा नुपूर म्हणते की सर मी नाही जाणार आहे इथून. तेव्हा मल्हार म्हणतो की काही जबरदस्ती आहे का? तेव्हा प्रेक्षकांनो नुपूर जी आहे ती म्हणते की तुम्हाला काय समजायचं आहे ते समजा बरं काय, मी इथून नाही जाणार आहे. तेव्हा मल्हार म्हणतो की बरं ठीक आहे, जबरदस्ती काय असते ना ते मी तुम्हाला दाखवतो आता. आणि वॉचमनला जोरजोरात हाक देत असतो. तेव्हा वॉचमन येतो. तेव्हा मल्हार वॉचमनला ओरडत असतो की हा कुठे होतास तू? हा टेम्पो आत कसं काय आला? तेव्हा वॉचमन म्हणतो की सर मी ते, तर मल्हार असं म्हणतो की शट अप. तेव्हा मल्हार म्हणतो की पुढच्या 1 मिनिटात ह्या मॅडम आणि हे जे काय साहित्य आहे ते मला दिसता कामा नये. आणि मल्हार एकदम स्वॅगमध्ये घरात निघून जातो. तेवढ्यात मल्हार घरात येतो आणि दरवाजा लावत असतो. तेवढ्यातच तिथे सुमती काकू येते आणि म्हणते की अरे मल्हार, कसला आवाज येतोय हा? कोण आहे बाहेर? तेवढ्यात बाहेर
तायडी जी आहे ती येते आणि म्हणते की आवाज खाली. आणि इकडे मल्हार जो आहे तो माईला सांगत असतो की कशाप्रकारे जी नुपूर आहे ती आलेली आहे आणि आपण तिला बडबडलेलं आहे हे सगळं माईला सांगतो. तेव्हा मावशी आहेत म्हणजे काकू ज्या आहेत त्या मल्हारला म्हणतात की हे बघ, मला असं वाटतं की तू तिला जागा द्यायला हवीस, म्हणून माई ज्या आहेत त्या समजावत असतात मल्हारला. तेव्हा माई जे आहे म्हणतात की मल्हार, आपण सुमती इव्हेंटच्या वर्धापनाच्या दिवशी एका मुलीचं आपण काम बंद पाडतो आहे. तिचं काम म्हणजे आपण तिचं आयुष्य उद्ध्वस्त केल्यासारखंच होतं आहे आणि तिची काहीही चूक नसताना आपण हे करणं योग्य नाही आहे. तिच्यावर अवलंबून असणारी माणसं उपाशी राहणार आहेत आणि सुमतीच्या वाढदिवसादिवशी असे तळतळाट आपण घेऊन घेऊन असे चालणार आहे का तुला असले हे तळतळाट? तर इकडे माई माई म्हणजे तायडी जी आहे ती म्हणते की काय गं, तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? मल्हारने सांगितलं आहे ना तुला जायला. तुझ्या त्या पोत्यातली भांडी उचलून जा ना इथून. तुमच्यासारख्या गरीब व्यक्तींच्या मेंटॅलिटीचाच प्रॉब्लेम आहे हा. श्रीमंत कोणी दिसलं की त्याला लुबाडायचं. सुमती इव्हेंटचं ऑफिस आहे हे. ही धर्मशाळा नाही आहे फुकट जागा मिळवायला. तर नुपूर जी आहे ती म्हणते की फुकट नाही मॅडम, तुमची ऑर्डरसुद्धा अशीच करून देईन मी. तुम्हाला एक पैसासुद्धा मागणार नाही. इकडे माई ज्या आहेत त्या मल्हारला समजवत असतात की आपण सुमतीचं नाव आपण आपल्या बिझनेसला का दिलं सांग बरं. तुला माहिती आहे ना, सुमतीने फक्त बिझनेस सुरू नाही केला, तिने फक्त बिझनेसचा पाया नाही रवला, तर तिने माणुसकी जपली. कधीही तिने कोणाच्याही एका पैशाचं नुकसान होऊन नाही दिलं. आणि आपण काय करतोय, माणुसकी सोडून देतो आहे. हा सगळा विषय सोडून दे बाळा आणि तिला ती जागा दे. आज जर सुमती असते ना तर तिला पण हे सगळं आवडलं नसतं. आणि माई म्हणते की विचार कर बाळा, विचार कर. तर प्रेक्षकांनो, इकडे जी तायडी आहे ती नुपूरला बोलतच आहे. तायडी म्हणते की तुला इथून कसलीच कुठलीच मदत मिळणार नाही. तुझे सगळे दरवाजे बंद झाले आहेत, तेव्हा निघ इथून. तेव्हा प्रेक्षकांनो, नुपूर जी आहे ती म्हणते की माझा पूर्ण विश्वास आहे की एक दरवाजा बंद झाला तरी दुसरा दरवाजा हा उघडलेला असतोच. तेवढ्यात पुन्हा मल्हार बाहेर येतो आणि मल्हार वॉचमनला हाक देतो, वॉचमन यांना सगळ्या किचनची दरवाजा उघडा आणि यांना सामान ठेवायला मदत करा. तेव्हा नुपूर जी आहे ती तायडीकडे बघून गालातल्या गालात हसत असते आणि मल्हारकडे येते म्हणते की थँक्यू सर. तर माई तिथेच उभा असतात आणि माईंनाही डोळ्यातून ती आभार मानते. पण प्रेक्षकांनो, इथे तायडीचं नुसता जळफळाट झालेला आहे, कारण की मल्हारने नुपूरला काम करायला तर जागा दिलेली आहे. तर मल्हार जो आहे तो तायडीला म्हणतो की तायडे, मल्हार तिला सॉरी म्हणतो. तर तायडी म्हणते की सॉरी कशाला? अरे मला माहिती आहे की तू हे कोणासाठी केलंस, सुमती काकूसाठी केलंस ना. मग ठीक आहे आणि चल जाऊया आपण. क्लायंट वाट बघत असतील ना, आपण तयार होऊन निघूयात. तेव्हा मल्हार आहे तो तायडीला म्हणतो की तायडे, ही मुलगी आपल्या इथे काम करणार आहे, पण हिला आपले सगळे नियम मान्यच करावे लागणार. त्यात काहीही मी कॉम्प्रोमाइज करून देणार नाही. आणि तायडी म्हणते की हो ठीक आहे, चल आता आपण निघूया. तर प्रेक्षकांनो, हिला एवढा राग आलेला आहे, पण मल्हार पुढे ती इतकी प्रेमाने वागते आहे जशी काय साखरच तोंडावरती. कसं आहे ना, असं अशा आपल्या आयुष्यामध्ये ही लोकं असतात, ती आपल्या तोंडावरती एक असतात आणि पाठीमागे एक असतात. तर ते आपल्याला ओळखता आली पाहिजेत बरं काय, की ही अशी माणसं कोण असतात ते. तर आता प्रेक्षकांनो, इथं सांगायचं असं झालं की नुपूर जी आहे ती आशाताईंना आपल्याबरोबरच तीच घेऊन आलेली आहे टेम्पोमध्ये बसवून. म्हणजे नुपूर जिथे काम करणार आहे तिथे आशाताईसुद्धा असणार आहेत.
म्हणजे मीराचा प्लॅन जो आहे तो पूर्णपणे फसलाय बरं काय. आणि इथे नुपूर जी आहे ती आशाताईंना घेऊन सुमतीच्या जो इव्हेंट्स आहे तिथे त्या ऑफिसमध्ये पोहोचलेली आहे. आणि जो वॉचमन आहे तो त्यांना दाखवत आहे किचन कुठं आहे. तेव्हा जी नुपूर आहे ती सगळं बघून फक्त आश्चर्याने बघत आहे की कुठे काय कसं काय आहे ते. आणि तिला तिच्या जुन्या आठवणी आठवत आहेत. तर नुपूर जी आहे ती एका फोटोजवळ येऊन उभा राहिलेली असते आणि ती एक जी नवरी कशी लटलेली असते त्याकडे ती बघतच असते आणि ती वेदांच्या डोळ्यासगळं तिच्या समोर येत असतं. तेवढ्यात तिथे आशाताई येतात आणि तिच्याकडे एक अशा नजरेने बघत असतात. तेव्हा नुपूर त्यांना डोळे चोरून तिथून निघून जाते. तर खरंच मंडळी की अशी जी सिच्युएशन असते त्याला फेस करणं खूप मोठी डिफिकल्टी असते. खूप मोठा संघर्ष असतो की नाही का, की आपल्याला पुढच्याला दाखवून द्यायचं नसतं की आपण त्या किती मोठ्या दुःखातून निघालेलो आहे किंवा निघत आहोत. हे दाखवणं खूपच म्हणजे काय म्हणतात त्याला की अवघड असतं हे सगळं. तर चला तर मंडळी पुढे काय घडलंय ते आपण बघूयात. तर आता इकडे नुपूरचा दादा आहे तो मीराला ओरडत असतो की पण तू आज जे काही वागले आहेस ना ते बरोबर नाही वागली आहेस. तर जी मीरा आहे ती म्हणते की बाई बाई ती आई काय तुझी खरी आई नाही आहे. तर दादा म्हणतो की मीना. तर मीना जी आहे ती म्हणते मीना काय मीना तुझी बहीण काय त्यांना घरात घेऊन आली काय त्यांची जबाबदारी घेतली आणि आता विदाउट लायसन बिझनेस करतीये. नशीब समज आपण आपल्या घरात आहोत नाहीतर कधीच कधीच त्या जेलमध्ये गेलो असतो. तर मीरा म्हणते की जा जा कधीतरी पटेल माझं तुझं वागणं आणि तेव्हा येशील आणि म्हणशील चुकलं मीना चुकलं मीना. तेवढ्यात तिथे तिला चावरे वकिलाचा फोन येतो. तेव्हा मीरा जी आहे ती फोन उचलताना म्हणते की बोला ना चावरे साहेब. तेव्हा चावरे म्हणतो की हॅलो सिस्टर इन लॉ आणि म्हणतो की मग दाबली की नाही नुपूरची दाबतीनच. तर ती मीरा आहे ती म्हणते हो हो दाबली ना दाबली नुकतीनच. तेव्हा चावरे म्हणतो की मग ती म्हातारी तिच्या तावडीतून गेलीच नसेल. तेव्हा मीरा म्हणते की ती जी नुपूर आहे ना ती त्या म्हातारीला घेऊन गेली. तिला तिच्यासोबतच घेऊन गेली. तेव्हा चावरे म्हणतो की काय वेडबीड लागले काय तुम्हाला. मुळात त्या नुपूरला एकटीला सोडायचं नव्हतं तुम्ही त्या म्हातारीला पण तिच्यासोबत पाठवून दिलं. तेव्हा मीरा म्हणते अहो ऐका ना चावरे साहेब. तेव्हा चावरे रागातच म्हणतो की आता मला एक शब्दही ऐकायचा नाही हो का. तुम्ही तुमच्या घरचं स्वप्न विसरायचं. तर इकडे मीरा चुकलं चुकलं म्हणत असते. तेव्हा चावरे म्हणतो की एक मिनिट आवाज नाही करायचा. नेहमी मी करते ना म्हणायचं आणि मी करते ना म्हणायच्या नावाखाली तुम्ही ना चुकीचं टायमिंग दाखवणारं घड्याळ आहात. आणि चावरे फोन ठेवून टाकतो. तर मीरा रागात म्हणते की या नुपूरमुळे मला काय काय ऐकून घ्यावं लागते. मला चुकीचं घड्याळ म्हणाला चुकीचं घड्याळ. तेव्हा मीराला जी एक आयडिया सुचते आणि म्हणते की घड्याळ माझ्याकडे नाही आहे घड्याळ पण माझ्या घरात आहे की एक घड्याळ आणि जोरजोरात उड्या मारत असते. तिला काहीतरी आयडिया सुचली असणार आहे बरं काय मंडळी. तर बघूया आता मंडळी पुढे काय मीरा करते ती. आणि इकडे तायडी मात्र खूप संतापले बरं काय. तिला प्रचंड राग आलेला आहे. ही पोरगी आहे ना डोक्यात जातीये माझ्या. एकतर माझ्याकडनं त्या पोरगीने सॉरी बोलवून घेतलं आणि माझी इच्छा नसताना पण या मूर्ख रेवतीमुळे तिला या लाडवांची ऑर्डर मिळाली जी मी तिथे जाऊन कशी बशी कॅन्सल केली. म्हटलं झालं संपली ही आता. तर नाही ही सगळा बोजा बिस्तर घेऊन आली इथे. तर आता मंडळी इकडे नुपूर आणि आशाताई असतात त्या जेवणाला लागलेल्या असतात. तेव्हा आशाताई म्हणतात नुपूर खरंच तुला किती माझी काळजी आहे ग. तुझ्यासोबत तू मला इथे घेऊन आली तुझ्या कामाच्या ठिकाणी. म्हणजे त्यांना चालेल ना ग
की मी तुझ्या इथे कामाच्या ठिकाणी आली आहे म्हणून? तुला त्रास नाही ना होणार? म्हणजे ते तुला काही म्हणणार नाही ना गं? तेव्हा नुपूर म्हणते की आई तुम्ही नका काळजी करू, मी आहे ना. आता इकडे तायडी आणि तायडीचे बाबा बोलतच असतात. तेव्हा तायडीचे बाबा म्हणतात की तायडे मी तुला इव्हेंटच्या दिवशी काय सांगितलं होतं आठवतंय ना तुला? तेव्हा तायडीला आठवते की बाबा काय म्हणलेले असतात की तू गाढव म्हणून पाय द्यायला जाशील आणि ती वाघीण बनेन म्हणून. तेव्हा बाबा म्हणतात की मी तुला बजावलं होतं ह्या पोरगीला हलक्यात घेऊ नको म्हणून. ती वाघीण निघू शकते, मी तुला म्हटलं होतं की नाही? तेव्हा ती तायडी जी आहे ते रागात म्हणते की ती पोरगी ह्या रेवतीमुळे घरात आली आहे, माझ्यामुळे नाही. तर तायडीचे बाबा म्हणतात की रेवतीमुळे आज ती ऑफिसमध्ये आली आहे, चुकून घरात आली तर? तेव्हा तायडी रागात नो म्हणते आणि विचार करायला लागते. तेव्हा प्रेक्षक ताई म्हणते की जर तिने घरात येण्याचा प्रयत्न जरी केला ना तर ती रेवती आणि ती त्यांना अशा ठिकाणी पाठवेन की तिथून त्या परत कधीच नाही ते येऊ शकणार. त्या दोघींनी जर काढली ना माझी खोडी, आई शपथ कोणाच्या बापाला नाही घाबरत ही तायडी. मस्त डायलॉग आहे बरं काय मंडळी. आणि प्रेक्षकांनो इकडे तायडी आणि नुपूर आणि माई जे आहेत त्या आई ज्या आहेत त्या बोलत असतात. तेव्हा आई म्हणतात की अगं नुपूर ती मोदक पात्राची चाळण नाही ते, थांब मी घेऊन येते, बाहेर असेल. तेव्हा नुपूर म्हणत असते की आई मीच घेऊन येते. तेव्हा नुपूरची म्हणजे आई आहे ती म्हणते की नाही तू थांब मीच घेऊन येते, आणि नुपूरला म्हणते की तू कर काम हे. तेवढ्यात तिथे नुपूरची मैत्रीण येते आणि ती म्हणते की अरे काकू तुम्ही इथे? तर काकू म्हणतात की म्हणजे माई म्हणतात की अरे ती नुपूर बरोबर आले मी इथे. तर कोमल म्हणते की आता कुठे जाताय तुम्ही? तर आई आहे त्या म्हणतात की अगं ते मोदक पात्राचे राहिलंय ते घेऊन येते. तर इकडे तिची मैत्रीण आहे नुपूरला भेटते, म्हणते की अगं कसली सॉलिड आहेस तू, डायरेक्ट सगळं सामान घेऊन आलीस. दीपकडून सगळं कळलंय मला. अरे पण मला बघायचं होतं तुम्हाला भांडताना. तर कोमल म्हणते की बरं ते जाऊ दे, आता तू इथं आलीस म्हणजे मला आता डबा न्यायला काही गरजच नाही आहे. माझा डबा तूच बनवायचा असा? तेव्हा नुपूर म्हणते की प्रयत्न करेन. तेव्हा ती कोमल आहे ती म्हणते की बरं मी तुला एक सांगते, इथे मल्हार जरी वाघोबा असलेत ना तरी जंगलाची खरी राणी ही सागरिका मॅडम आहेत. त्यांच्यापासून जरा जपून सोडत नाहीत त्या कोणालाच. तेव्हा आशाताई मोदक पात्राची चाळण घ्यायला खालेल्या असतात आणि त्या घेऊन जाणारच तेवढ्यात त्या अडखळतात. तेव्हा पुन्हा एकदा तिथे मल्हार येतो आणि त्यांना सावरतो आणि त्यांना विचारतं की आई तुम्ही इथे काय करताय? तेव्हा आशाताई म्हणतात की मी नुपूरसोबत आली आहे. तेव्हा मल्हार मनातल्या मनात म्हणतो की काय मुलगी आहे ही, स्वतःच्या आईला पण कामाला लावती आहे. आणि त्याने पुढील भागात दाखवलं आहे की सागरिका म्हणजेच तायडी जी आहे ती नुपूरला म्हणत असतेस की तू हातामध्ये ग्लव्ज नाही घातलेले आहेत. तेव्हा नुपूर म्हणते की अहो माझ्या हाताची चव जेवणाला कशी लागणार? तेव्हा जी तायडी आहे ती म्हणते की आम्ही जे सांगू तेच तुम्हाला ऐकावं लागणार. आणि आता इकडे मल्हार जो आहे तो निघालेला असतो, तोच ती नुपूर आहे ती मल्हारला धडकते आणि तिच्या हाताचे पंजे आहेत ते मल्हारच्या शर्टला लागलेत बरं काय. आता पुढचा भाग जो आहे तो खूप म्हणजे खूप इंटरेस्टिंग आहे, तर बघायला विसरू नका. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.